नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हेमांशी आणि मी आता फिरायला निघालो आहे. आता काल आम्ही कामावर आलो आणि आज काम झालं, तांबोटे बिंबोटी बांधल्या आणि आता थोडं हेमांशीला घेऊन मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला रस्त्याला निघालो आहे. तर तुम्हाला दाखवतो इकडे काय काय आहे काही ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. मित्रांनो, छोटासा ब्लॉग राहील पण चांगलं पाहायचं आहे. तर चला सुरुवात करूया ब्लॉगला. हेमांश, ये इकडं. तर ही पहा मित्रांनो, हेमांशी आली. काय करतेस? काय करतेस? आवा काय होई? काय फूल दुसरा दे मग. जाय खोड खोड बेसचा खोड बेसचा तिथे खाल तिथे खाल. इकडं इकडं पाय तिथे खोड. हां हां बस चल आता चल. तर हे पहा मित्रांनो, कसं काय नेचर आहे सांगा बरं. ह्या साईडला तुम्हाला सोयाबीन दिसेल आणि ह्या साईडला आम्ही फिरायला आलो आहे. कच्चा रस्ता आहे एकदम, तुम्हाला पक्का वाटेल. तर ह्या साईडला आलो आहे. हे पहा इकडे चंद्रगोटीचं झाड, आणि हे चंद्रगोटीचं झाड असतं ना, त्याचं मित्रांनो लोक जे लहान लहान मुलं असतात ते फुगे करून खेळतात त्याचा चिक्काचा. आणि हे पहा गंतोरीचं इथं फुलं आहेत, किती लागलेले आहेत, पिकलेले पण आहेत त्याला. हे पहा अशा प्रकारे. तर हेमांशू इकडे या. ये इकडं, काय करतेस तिकडे गवतात? ये लवकर. तर हेमांशी मित्रांनो तिकडे फुलं खुडायला शिरली होती. ये इकडं, गवतात हिंडायचा नाही. हां आण. चला बस. तर हे पहा मित्रांनो, इकडे कसं काय नेचर आहे आणि इकडं झरा आहे. ह्या ठिकाणी आम्ही आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी काही इकडे येतोय. आणि त्या ठिकाणी त्या बंगल्याच्या ठिकाणी तिकडे आम्ही राहतोय. म्हणजे बंगल्यात नाही, तिकडं शेड आहे, ते शेडमध्ये राहतो. तर हेमांशी तिकडे गेली पहा, एकटीच धावत. लहान आहे मित्रांनो हेमांशी, तरी भरपूर फिरते. ती पहा तिकडे फुलं खुडायला तिकडे पण गेली. ते पहा तिकडे फुलं आहेत ना, तिकडे फुलं खुडायला गेली. एकटीच फन्नाट फिरत असते. तर तुम्हाला मी दाखवतो. हे पहा नेमके फुलं खुडायला गेले इकडे हेमांशी. एकटीच काल धावते तेच. एकदा घे खुडून बास. तर हे पहा मित्रांनो, इकडे ओहळ. ओहळ म्हणजे कामाच्या ठिकाणी इकडं झराच असतो, त्याला पण ओहळच म्हणतात इकडचे लोक. आणि इथं कशाचं झाड आहे हे पहा, बाभूळ आहे मित्रांनो. इथं दोन्ही ठिकाणी बाभळीचेच झाडं आहेत. हे पहा इकडे. आणि हे पहा वरतून येत आहे ओहळ, वरच्या साईडने येत आहे. इकडं गंतुरीचे झाड आहे, झुडूप आहे, ते लाल आहे आणि साईडलाच पहा वेगळ्या कलरचं आहे. तर अशा प्रकारचे आहेत. आणि हे पहा ओहळ येत आहे वरून एकदम मस्तपैकी. तर मित्रांनो, थोड्यावर आम्ही फिरायला आलो, मस्त वाटलं. आणि ह्या वर्षी ह्या झरीला ना जास्त ओहळ आलं होतं, म्हणजे जास्त झरा वाहून गेला. कारण ह्या वर्षी थोडा पाऊस जो आहे तो भरपूर पडला मित्रांनो, त्याच्यामुळं जास्त वाहून गेलं. त्याच्यामुळं हे पहा थोडं इथं चांगली फरशी केली, नाही तर इथं एकदम बेकार फरशी होती. म्हणजे त्याचा एकदम साधी फरशी होती, कोणी सुधारणा नाही करत होते, काही नाही, अशीच होती. आणि ह्या वर्षी ती फरशी धुवून नेली, त्याच्यामुळं थोडं वाटलं आहे, बऱ्यापैकी चांगलं वाटलं, चांगली फरशी केलेली आहे इथं. तर आपला 2-3 मिनटाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कुणी नवीन असेल मित्रांनो, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.